मित्रांनो, वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही. म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका, तरच तुम्ही लायक व्हाल. कोण्या बाहेरच्यांच्या ऐकून घेण्यापेक्षा वडील जे सांगतील ते शांतपणे ऐका. वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका. वडिलांचा नेहमी आदर करा, त्यामुळे तुमची मुलंसुद्धा तुमचा आदर करतील. वडिलांचा सन्मान करा, यातच तुमचे भले होणार. वडिलांचे म्हणणे ऐका, तुम्ही नक्कीच खुश राहाल. वडिलांच्या समोर तुम्ही तुमची नजर झुकवून बोला. वडील म्हणजे एक पुस्तक आहे ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात. वडिलांचे अश्रू तुमच्यासमोर वाहू देऊ नका. वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण बाप तो बापच असतो. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो. विचार करा, हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल? बाप, मग तो शिक्षित असो किंवा अडाणी, ज्याला उन्हातानात सुद्धा मुलाच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते. तुम्ही स्थिर स्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही. बाप रागीट असो किंवा व्यसनी, पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही. रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव नुसता मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो. हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. लक्षात ठेवा, सूर्य आगीचा गोळा आहे, धगधगता अग्नी आहे, पण मावळला की सर्वत्र अंधार आहे. म्हणूनच म्हणतो, बाप बाप असतो. आईसारखीच बापाची जागासुद्धा कोणालाच घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही. ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही, आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधीच रडणार नाही. आपल्या आई वडिलांना मान सन्मान देऊन बघा, आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.